So hello everyone, व्हेरी वॉर्म वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, आता या जानेवारी एंडमध्ये जो इकॉनॉमिक सर्वे आहे तो इकॉनॉमिक सर्वे सध्या जे देशाचे अर्थमंत्री आहेत त्या देशाच्या अर्थमंत्र्यांनी मांडलेला आहे आणि आता जे बजेट असणार आहे ते बजेट 1 फेब्रुवारीला ते प्रेझेंट करणार आहेत. तर आपण या लेक्चरमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल आणि केंद्रीय अर्थसंकल्प याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे आणि केंद्रीय अर्थसंकल्पाचे जे वेगवेगळे कॉम्पोनंट्स असतात ते कॉम्पोनंट्स आपल्याला पूर्णपणे बघायचं आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल आणि केंद्रीय अर्थसंकल्प जो आहे तो नेमकं कोण प्रिपेअर करतं, कोण मांडतं, त्याच्यासाठी घटनात्मक तरतुदी काय आहेत का. नंतर वेगवेगळ्या प्रकारची जी बजेटची स्वरूप आहेत ती बजेटची स्वरूप बघणार आहोत आणि त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सुद्धा आपण पूर्णपणे बघणार आहोत. तर हे लेक्चर शेवटीपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत आणि जे बेसिक कॉम्पोनंट्स आहेत अर्थसंकल्पाचे ते त्यांना व्यवस्थित एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये कळतील. तर आपण मग सुरू करूया. तर हे लेक्चर सुरू करण्याअगोदर बघा, हा माझा कुपन कोड आहे किशोर सर. तुम्ही जर कुठलाही एखादा सुपर जो पास आहे सुपर पास वगैरे तुम्ही जर घेत असाल टेक्स्टबुकचा तर त्याच्यावरती हा अप्लाय होतो आणि तुम्हाला तिथं मॅक्सिमम 10% पर्यंत तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळतो. तर हा तुम्ही कोड कधीही यूज करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, हा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा जिथे आपण सगळे अपडेट देतो आणि पीडीएफ सुद्धा आपण या टेलिग्राम चॅनलवरती देतो. तर आता हे लेक्चर सुरू करण्याअगोदर एक छोटीशी माहिती तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे जे विद्यार्थी नव्याने एमपीएससी आणि यूपीएससीची एकत्रित प्रिपरेशन करत आहेत मराठी किंवा बायलिंग्वल मध्ये, त्यांच्यासाठी आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे. यशोदय एमपीएससी राज्यसेवा किंवा सगळ्यात महत्त्वाची बॅच म्हणजे एमपीएससी प्लस यूपीएससी दोन्हीची एकत्रित तयारी करण्यासाठी आपण यशोदय नावाची बॅच लॉन्च केलेली आहे, जी एमपीएससी राज्यसेवा 2026 आणि यूपीएससी जी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आहे 2027 ची त्याचं टार्गेट ठेवून आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे आणि ही बॅच विथ ऑप्शनल आहे. तर आता 31 तारखेपर्यंत म्हणजे या 2 दिवसामध्ये आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त याच्यावरती भरघोस ऑफर्स ठेवलेला आहे, डिस्काउंट ठेवलेला आहे. तर एकदम मिनिमम फीस मध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करता येणार आहे. तसंच कंबाईनच्या बॅचेसवरती सुद्धा पूर्णपणे आपण एकदम कमी फीस मध्ये कंबाईनची बॅच तुम्हाला देतो आहे. तर या नंबरवरती तुम्ही काय करा, कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला बॅचेस बद्दल डिटेल माहिती मिळेल. ओके, तर मग आता सुरुवात करू आपण केंद्रीय म्हणजे आर्थिक सर्वेक्षण अहवाल आणि केंद्रीय अर्थसंकल्प किंवा इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट युनियन बजेट याच्यामध्ये नेमका आधी डिफरन्स काय आहे आणि ते कोण प्रिपेअर करतं एकदम बेसिक पासून आपण सुरुवात करू. ओके, बघा, जो इकॉनॉमिक सर्वे आहे, इकॉनॉमिक सर्वे आणि युनियन बजेट हे नेमकं कोण प्रिपेअर करतं. तर आता तुम्हाला जे आपलं फायनान्स मिनिस्ट्री आहे किंवा जे आपलं वित्त मंत्रालय आहे त्या वित्त मंत्रालयामध्ये एकूण 6 डिपार्टमेंट येतात. त्या 6 डिपार्टमेंट पैकी एक डिपार्टमेंट आहे ते म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स. हे खूप महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे. याच्यामध्ये दुसरे आणखी 5 डिपार्टमेंट कोणते आहेत तर डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट किंवा पब्लिक डेट मॅनेजमेंट आणि डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइज. एकूण 6 डिपार्टमेंट आहेत आणि त्यापैकी जे पहिलं डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स हे काय करतं, याच्या अंतर्गत 2 डिव्हिजन येतात. एक इकॉनॉमिक सर्वे जो चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर त्याला प्रिपेअर करतो आणि दुसरा असतं बजेट डिव्हिजन, ज्याच्यामध्ये बजेट डिव्हिजन मध्ये काय केलं जातं, बजेट म्हणजे बजेट तयार केलं जातं. जे इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट जो आहे, आता इकॉनॉमिक सर्वे प्रिपेअर करतो चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आणि बजेट जे आहे ते डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सचं बजेट डिव्हिजन ते बजेट पूर्णपणे प्रिपेअर करतं, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स काय करते, प्रिपेअर करते. तर हे मांडतं कोण, हे संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर जे आपले वित्तमंत्री असतात ते वित्तमंत्री मांडतात. आता याच्यामध्ये फरक काय आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपण फरक आपल्याला समजावून घ्यायचा आहे. इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट याच्यामध्ये डिफरन्स काय, बघा, इकॉनॉमिक सर्वेचा डिफरन्स मी एकदम थोडक्यात आणि तुम्हाला समजेल अशा स्वरूपात सांगतो. जो इकॉनॉमिक सर्वे आहे किंवा आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो आहे जो बजेटच्या 1 दिवस अगोदर संसदेमध्ये मांडला जातो. तर याच्यामध्ये काय केलेलं असतं, याच्यामध्ये मागील वर्षाचा देशाची आर्थिक परिस्थिती आहे त्या आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक स्थितीचं सविस्तर वर्णन त्याच्यामध्ये केलेलं असतं. म्हणजेच मागील वर्षामध्ये जो देशाचा इकॉनॉमिक परफॉर्मन्स आहे तो इकॉनॉमिक परफॉर्मन्सचा इथं रिव्ह्यू घेतलेला असतो किंवा आढावा घेतलेला असतो. ते जे इकॉनॉमिक सर्वे आहे किंवा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आहे याचं स्वरूप नेमकं काय असतं, याचं स्वरूप विश्लेषणात्मक स्वरूप असतं आणि धोरणात्मक शिफारसी स्वरूपाचं हा काय असतो, इकॉनॉमिक सर्वे असतो. ज्याच्यामध्ये मागील वर्षामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ कशी राहिली, नंतर एम्प्लॉयमेंटचा ट्रेंड काय होता, जे सेक्टरल परफॉर्मन्स आहे म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये कसा परफॉर्मन्स झालेला आहे किंवा त्याचा परफॉर्मन्स काय आहे, त्याच्यामध्ये वाढ झाली काय झाले, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डिटेल दिलेल्या असतात. तसंच जे धोरणात्मक शिफारसी सुद्धा याच्यामध्ये केलेल्या असतात किंवा दिलेल्या असतात आणि ह्या सगळ्या शिफारसी सल्लागारी स्वरूपाच्या असतात. याचा उद्देश काय असतो, जो इकॉनॉमिक सर्वे आहे त्याचा उद्देश काय असतो, उद्देश असा असतो की अर्थव्यवस्थेची जी सद्यस्थिती आहे त्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती मांडणे आणि त्याच्यामध्ये सुधारणा काय असतील तर त्या सुधारणा सुचवणे. तर हे कधी मांडलं जातो तर डे बिफोर बजेट म्हणजे 1 दिवस, बजेटच्या 1 दिवस अगोदर हे मांडलं जातं. आणि कोण मांडतं तर
जे आपले वित्तमंत्री आहेत ते वित्तमंत्रीच मांडतात. याच्यासाठी पार्लमेंटच्या अप्रुव्हलची गरज असते का इकॉनॉमिक सर्वेच्या? तर बिलकुल नसते. अप्रुव्हलची वगैरे काही गरज नसते संसदेच्या. परंतु जे बजेट आहे, राईट, जे बजेट आहे, आता ते बजेट नेमकं म्हणजे काय असतं? आता बजेट आपण समजावून घेऊ. तुम्हाला इकॉनॉमिक सर्वे काय थोडक्यात सांगितलं. बजेट म्हणजे काय असतं? बजेट जे असतं दॅट इज मेड फॉर नेक्स्ट फायनान्शियल इयर. आता नेक्स्ट फायनान्शियल इयर म्हणजे कुठलं? नेक्स्ट फायनान्शियल इयर म्हणजे आता जे इयर येणार आहे म्हणजे 2026-27 2026-27 या आर्थिक वर्षासाठी हे बजेट मांडलं जाईल. आता जे 1 फेब्रुवारीला जे मांडलं जाईल ते या 2026-27 या कालावधीसाठी मांडलं जाईल. म्हणजे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी ते मांडलं जाईल. याच्यामध्ये काय केलेलं असतं? या बजेटमध्ये मागील वर्षाचा जमा खर्च आणि येणारं जे वित्तीय वर्ष असतं म्हणजे 2026-27 या येणाऱ्या वित्तीय वर्षाचा अंदाजित खर्च आणि जमा याच्यामध्ये पूर्णपणे डिटेल्स दिलेले असतात. आता बजेट म्हणजे नेमकं काय असतं ते आता मी तुम्हाला डिटेल्स समजावून सांगतो. आणि बजेट कोण प्रिपेअर करतं? तर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सचं बजेट डिव्हिजन प्रिपेअर करतं आणि हे बजेट आपल्या संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडलं जातं. कोण मांडतो? तर वित्तमंत्री मांडत असतात. सध्याच्या आपल्या वित्तमंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारामन वित्तमंत्री आहेत. तर बघा बजेट म्हणजे नेमकं काय असतं? बजेट म्हणजे याच्यामध्ये 3 गोष्टी येतात बजेटमध्ये. त्या बजेटमध्ये 3 गोष्टी कोणत्या येतात? तर एक म्हणजे कलम 112 नुसार, कारण बघा इकॉनॉमिक सर्वेला कुठलाही घटनात्मक कलमांतर्गत ते मांडलं जात नाही, परंतु बजेट जे आहे ज्याला आपण घटनात्मक भाषेमध्ये अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो किंवा वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणतो, राईट. याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो? बजेट म्हणतो किंवा अर्थसंकल्प म्हणतो. बजेट किंवा मराठीमध्ये अर्थसंकल्प किंवा त्याला आपण काय म्हणतो? अंदाजपत्रक असं म्हणतो. ऍक्च्युली बजेट मांडणं म्हणजे 3 गोष्टी मांडल्या जातात. एक म्हणजे 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र मांडलं जातं. त्याच्यामध्ये काय येतात मी तुम्हाला डिटेल्स सांगतो. दुसरं म्हणजे आर्टिकल 265 मध्ये असं म्हटलेलं आहे की केंद्र सरकारला जर जनतेकडून टॅक्स गोळा करायचा असेल तर केंद्र सरकारला काय करावं लागेल? संसदेची अप्रुव्हल घ्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी अप्रुव्हल घेण्यासाठी जे केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारला कलम 110 नुसार वित्त विधेयक मांडावं लागेल, फायनान्स बिल मांडावं लागेल. कशासाठी? टू कलेक्ट टॅक्सेस. तर कलम 266 मध्ये असं म्हटलेलं आहे की जो आपल्या कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये म्हणजे भारताच्या संचित निधीमध्ये जो पैसा जमा झालेला आहे त्या संचित निधीतून जर पैसा खर्च करायचा असेल केंद्र सरकारला तरी सुद्धा पार्लमेंटचं अप्रुव्हल घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं त्यांना? केंद्र सरकारला कलम 114 नुसार अप्रोप्रिएशन बिल किंवा विनियोजन विधेयक मांडावं लागतं टू स्पेंड मनी फ्रॉम कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया, राईट. तर फायनान्स बिल आणि अप्रोप्रिएशन बिलला लोकसभेची जी अप्रुव्हल असतं ते अप्रुव्हल नेसेसरी लागतं, राईट. आता आर्टिकल 112 नुसार जे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट मांडलं जातं ज्याला आपण बजेट म्हणतो, याच्यामध्ये नेमकं काय असतं? बजेटमध्ये बघा, बजेटमध्ये मी आताच सांगितलं की जे नेक्स्ट फायनान्शियल इयरसाठी मांडलं जातं ज्याच्यामध्ये आधीच्या आर्थिक वर्षातला जमा आणि खर्च पण पूर्णपणे मांडणी केलेले असते आणि नेक्स्ट फायनान्शियल इयरसाठी जमा आणि खर्चाचे पूर्णपणे अंदाज दिलेले असतात. मग जमा आणि खर्च कुठले? तर महसुली जमा आणि महसुली खर्चाचे पूर्णपणे अंदाज दिलेले असतात. तसंच म्हणजे महसुली जमा आणि भांडवली जमेचे पूर्णपणे अंदाज दिलेले असतात. तसंच महसूल उभारण्याचे मार्ग आणि योजना पण दिलेले असतात. तसंच महसुली खर्च बघा इथं मी तुम्हाला सगळं लिहूनच दिलेलं आहे. जमा आणि खर्चाचे म्हणजे महसुली जमा आणि भांडवली म्हणजे महसुली आणि भांडवली दोन्ही जमा आणि खर्चाचे अंदाज दिलेले असतात. महसूल आणि भांडवली जमेचे अंदाज तसंच महसूल उभारण्याचे मार्ग आणि योजना दिलेले असतात. तसंच जर संपणारे आर्थिक वर्ष आहे, आता संपणारे आर्थिक वर्ष कोणतं आहे? 2025-26 हे आपलं संपणारं आर्थिक वर्ष आहे जे 31 मार्च 2026 ला ते संपेल, राईट. तर ह्या संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी जो प्रत्यक्ष जमा आणि खर्च झालेला आहे महसुली आणि भांडवली जमा तसेच महसुली आणि भांडवली खर्च जो प्रत्यक्ष झालेला आहे त्याचा तपशील पूर्णपणे दिलेला असतो. तसंच त्या वर्षातील म्हणजे हे जे आता जे चालू वर्ष आहे त्या चालू वर्ष म्हणजे जे आधीचं वर्ष असतं आर्थिक वर्ष 2025-26 यातल्या सगळ्या तुटींचा त्याच्यामध्ये काय केलं असतो? तपशील दिला असतो. सगळ्या तुटी म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये महसुली तूट आली, भांडवली तूट आली, राईट, अर्थसंकल्पीय तूट आली, राजकोषीय तूट आली, परिणामी महसुली तूट आली, प्राथमिक तूट आली. ह्या सगळ्या तुटी जर तुटी असतील तर त्या तुटींचा पूर्णपणे तपशील त्याच्यामध्ये दिलेला असतो. आणि जर शिल्लक असेल जमा म्हणजे जर जास्त गव्हर्नमेंटकडे शिल्लक राहिली तर त्या शिल्लकीची कारणं सुद्धा याच्यामध्ये दिलेली असतात. एवढंच नाही तर आगामी वर्षासाठीची आर्थिक आणि वित्तीय धोरणं म्हणजेच कर प्रस्ताव असतील, महसुलाचा अंदाज असेल, राईट, नंतर खर्चाचे वेगवेगळे कार्यक्रम असतील आणि नवीन योजना आणि प्रकल्प याचा सगळा याच्यामध्ये काय केलेला असतो म्हणजे तपशील या कलम 112 नुसार जे बजेट मांडलं जातं ज्याला आपण वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणतो त्याच्यामध्ये पूर्णपणे दिलेला असतो. म्हणजे थोडक्यात काय तर मागील वर्षाचा जमा खर्च आणि नेक्स्ट फायनान्शियल इयरचा जमा खर्च याच्यामध्ये पूर्णपणे दिलेला असतो. तर मग आता हा जो
अर्थसंकल्प आहे किंवा बजेट आहे ते बजेट नेमका कसं मांडलं जातं, तर बजेटमध्ये बघा, बजेटमध्ये जो महसुली जमा खर्च आणि भांडवली जमा खर्च जो आहे तो वेगवेगळा दाखवला जातो. राईट. तर अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट जी घटनात्मक लँग्वेज आहे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये बजेट किंवा अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक म्हणतो, ज्याच्यामध्ये महसुली जमा खर्च वेगळा दाखवला जातो आणि भांडवली जमा खर्च वेगळा दाखवला जातो. तर बघा याच्यामध्ये आता महसुली जमा काय असते, महसुली जमेमध्ये दोन घटक येतात. राईट. महसुली जमेमध्ये कर महसूल आणि करेत्तर महसूल असे दोन भाग येतात त्याच्यामध्ये. तर आता कर महसूल म्हणजे काय, तर सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा केंद्र सरकारला प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करातून मिळणारा जो महसूल असतो तो महसूल हा केंद्र सरकारचा काय असतो, महसुली म्हणजे कर महसूल महसुली जमा असतो. राईट. म्हणजे प्रत्यक्ष करातून आता याच्यामधून सगळ्यात जास्त महसूल कुठून मिळतो, तर इन्कम टॅक्स मधून सगळ्यात जास्त महसूल मिळतो. नंतर कॉर्पोरेशन टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स मधून सगळ्यात जास्त महसूल मिळतो आणि नंतर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मधून सर्वात जास्त महसूल मिळतो. तर अप्रत्यक्ष कर त्याच्यामधून सर्वात जास्त महसूल कुठून मिळतो, जीएसटी मधून मिळतो. जीएसटी नंतर मग उत्पादन शुल्क, नंतर सीमा शुल्क याच्यामधून काय मिळतो, महसूल मिळतो. राईट. हे जे कर असतात म्हणजे सगळ्या करातून मिळणारा महसूल जो असतो तो कर महसूल महसुली जमा असतो. तर आता महसुली जमेमध्ये करेत्तर महसूल काय असतो, करेत्तर महसूल म्हणजे वस्तू आणि सेवांची विक्री करून केंद्र सरकार काही वस्तू आणि सेवांची विक्री करत असतं. जसं की वस्तू इंडिया एअर बुक घ्या, ते आपल्याला दरवर्षी विकतं. राईट. ते आपण विकत घेतो, त्याच्या बदल्यात आपण केंद्र सरकारला पैसे देतो. किंवा सेवा, रेल्वे ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा असतात त्या सेवांमधून त्यांना जी महसूल मिळतो तो महसूल असतो काय असतो, तो करेत्तर महसूल महसुली जमा असतो. तो करामधून मिळालेला नसतो तर तो वेगळ्या गोष्टीतून मिळालेला असतो, जसं की वस्तू आणि सेवांची विक्री करून. जसं की तुम्ही रेल्वेने प्रवास करता, त्याच्यासाठी तिकीट खरेदी करता, म्हणजे काही प्रवासी सेवा आहे आणि हे कोण देतं, केंद्र सरकार देतं आपल्याला, मग त्याच्यातून मिळणारा महसूल. नंतर नफा आणि डिव्हिडंड, केंद्र सरकारचे जे पब्लिक सेक्टरमधले किंवा सार्वजनिक क्षेत्रातले जे उद्योग असतात त्याच्यातून त्यांना जो नफा मिळतो. आणि डिव्हिडंड म्हणजे केंद्र सरकारने ज्या कंपन्यांमध्ये किंवा ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी पैसा गुंतवला आहे किंवा तिथून कुठं शेअर होल्डिंग ठेवले असेल तर त्याच्यातून मिळणारा प्रॉफिट म्हणजे डिव्हिडंड. राईट. नफा आणि डिव्हिडंड हा पण काय असतो, करेत्तर महसुली जमा असतो. नंतर दिलेल्या कर्जावरील मिळालेले व्याज, केंद्र सरकार जसं कर्ज घेतं तसं विदेशी सरकार, राज्य सरकार यांना कर्ज सुद्धा देतं आणि त्या कर्जावर जे केंद्र सरकारला व्याज मिळतं ते व्याज काय असतं, केंद्र सरकारची करेत्तर महसुली जमा असते. तसंच केंद्र सरकारला मिळणारा फुकटचा पैसा म्हणजे वेगवेगळ्या जागतिक संस्थांकडून किंवा जागतिक सरकारांकडून केंद्र सरकारला जो निधी आणि अनुदान मिळतात हे अनुदान म्हणजे काय असतात, करेत्तर महसूल महसुली जमा असतात. तसंच केंद्र सरकारचा काही महसुली खर्च असतो, मग याच्यामध्ये योजनाबाह्य खर्च असतो. महसुली खर्चातून केंद्र सरकारला काही आउटपुट जास्त मिळत नाही. राईट. जसं की घेतलेल्या कर्जावर दिलेलं व्याज, केंद्र सरकार जसं कर्ज देतं तसं घेतं सुद्धा, मग घेतलेल्या कर्जावर जे शासन व्याज देतं तो व्याज काय पूर्णपणे योजनाबाह्य खर्च आहे, महसुली खर्च येतो. राईट. प्लस राज्यांना दिलेली अनुदानं, केंद्र सरकार राज्यांना अनुदानं देत असतं, ते राज्य ती काय परत मिळणार आहेत का अनुदानं, नाही, व्याज दिलेलं परत मिळणार आहे का, नाही, म्हणून तो महसुली खर्च आहे, योजनाबाह्य महसुली खर्च आहे, त्यातून काहीही आउटपुट त्यांना मिळणार नाहीये. राईट. नंतर सबसिडी, तुम्हाला किंवा मला दिलेल्या सबसिडी, त्याच्यामध्ये सबसिडी कोणकोणत्या, जसं की एलपीजी सबसिडी आपल्याला मिळते. राईट. ती एलपीजी सबसिडी किंवा एखाद्या अन्नधान्यावर मिळणारी सबसिडी, या ज्या सबसिडी असतात त्या सबसिडी पूर्णपणे केंद्र सरकारचा महसुली खर्च असतो. नंतर लष्करी खर्च, नंतर पेन्शनवर केलेला खर्च आणि प्रशासकीय खर्च. प्रशासकीय खर्चामध्ये वेगवेगळे त्यांना जे काही साहित्य वगैरे घ्यायचं असेल तर तो प्रशासकीय खर्च जो आहे तो प्रशासकीय खर्च पूर्णपणे महसुली खर्च असतो. तर आता भांडवली जमा आणि भांडवली खर्च पण इथं वेगळा मानला जातो. तर बघा, भांडवली जमा आणि भांडवली खर्च काय असतो, अर्थसंकल्पामध्ये जो भांडवली जमा खर्च मानला जातो तो भांडवली जमा आणि भांडवली खर्च काय असतो. आता भांडवली जमा म्हणजे काय, केंद्र सरकारने जे उद्योगधंदे सुरू केलेले आहेत, राईट, त्या उद्योगधंद्यातून त्यांना मिळणारे रिटर्न्स. राईट. आता ते कसं त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. भांडवली जमा म्हणजे कर्ज भांडवली जमा आणि बिगर कर्ज भांडवली जमा मिळते. तसंच शासनाचा काही भांडवली खर्च पण असतो. शासन वेगवेगळ्या ज्या पायाभूत सोयी सुविधा आहेत त्याच्यावरती खर्च करतं, त्याच्यातून शासनाला रेव्हेन्यू मिळत असतो, ज्याच्यातून शासनाला रेव्हेन्यू मिळेल. तर भांडवली जमेमध्ये काय, तर शासनाने अंतर्गत आणि बहिर्गत मार्केटमधून घेतलेली कर्ज ही काय असतात, शासनाची भांडवली जमा असते. कारण ते कुठेतरी खर्च करण्यासाठी त्यांनी कर्ज घेतलेले असतात. या कर्जावर जे शासन व्याज देतं तो शासनाचा काय असतो, महसुली खर्च असतो. बरोबर. परंतु जी घेतलेली कर्ज असतात ती घेतलेली कर्ज केंद्र सरकारची भांडवली जमा असते. प्लस लोकांची अल्प बचत व भविष्य निर्वाह निधीमधला पैसा हे एक प्रकारचं घेतलेलं कर्ज असतं. आपण जे अल्प बचत प्रमाणपत्रामध्ये जो पैसा गुंतवतो किंवा भविष्य निर्वाह निधीमध्ये प्रोव्हिडंट फंडमध्ये जो पैसा टाकतो ते केंद्र सरकारचं एक प्रकारचं कर्ज, म्हणजे केंद्र सरकारने एक प्रकारे कर्ज घेतला असा त्याचा पूर्णपणे त्याचा असा त्याचा म्हणजे विचार होतो किंवा असा त्याचा अर्थ लागतो. सो त्याच्यामुळे काय, तर लोकांची अल्प बचत आणि भविष्य निर्वाह निधीमधून मिळणारा जो पैसा असतो तो सुद्धा केंद्र सरकारने एक प्रकारे कर्ज घेतला असं मानतो आपण. तो सुद्धा काय असतो, भांडवली जमा असतो. राईट. तसंच
आता भांडवली जमामध्ये बिगर कर्ज जमा काय असतात? विदाउट म्हणजे कर्जा व्यतिरिक्त केंद्र सरकारने जे आपले जे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहेत त्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग खाजगी क्षेत्राला विकून जी निर्गुंतवणूक केलेली असते त्याला आपण निर्गुंतवणुकीकरण म्हणतो किंवा विनिवेश करणं असं म्हणतो. राईट, म्हणजे सार्वजनिक स्वतःचे केंद्र सरकारचे स्वतःचे उद्योग काय करायचे? खाजगी क्षेत्राला विकायचे. त्या निर्गुंतवणुकीतून मिळालेला जो पैसा असतो तो काय असतो? बिगर कर्ज भांडवली जमा असतो. तसंच परत मिळालेली दिलेल्या कर्जाची मुदत, शासन जे कर्ज देतं ते कर्ज, दिलेली कर्ज काय असतो शासनाचा? हा दिलेली कर्ज हा शासनाचा भांडवली खर्च असतो, कारण त्या दिलेल्या कर्जावर शासनाला व्याज मिळणार आहे आणि त्याची मुद्दल पण नंतर परत मिळणार आहे. राईट, म्हणजे जे राज्य सरकार आणि विदेशी सरकारला शासन कर्ज देतं ते काय असतो? केंद्र सरकारचा भांडवली खर्च असतो. त्या कर्जावर मिळालेलं जे व्याज असतं ती महसुली जमा असते. तर म्हणजे महसुली करे तर महसुली जमा असते. तर त्या कर्जाची जी मुद्दल मिळते ती मुद्दल काय असते? भांडवली बिगर कर्ज जमा असते. तुम्ही असं थोडं कन्फ्युज होऊ नका, फक्त तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ओके. नंतर पायाभूत सुविधांवर शासन जे खर्च करतं, रोड असेल म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरती, रोड, बिल्डिंग्स वगैरे सगळ्या गोष्टींवरती. राईट, तर याच्यावर केलेला खर्च सुद्धा भांडवली खर्च असतो. राईट, जसं की रोड, शासन काय करतं? रोड तयार करतं, त्याच्यातून आपण आपल्याकडून टोल पण वसूल करतं, त्याच्यातून काहीतरी रिटर्न्स मिळतात. प्लस गुंतवणूक, देशी आणि विदेशी गुंतवणूक जे सरकार करतं त्याच्यातून सरकारला काहीतरी रिटर्न्स मिळतात. जसं देशी आणि विदेशी गुंतवणुकीतून सरकारला नफा आणि डिव्हिडंड मिळतो. राईट, ही गुंतवणूक काय असते? भांडवली खर्च असतो. राईट, परंतु त्याच्यातून मिळाला डिव्हिडंड आणि नफा जो असतो तो सरकारची महसुली जमा असते, करेक्टर महसुली जमा. तर हे काय आपल्या बजेटचे कॉम्पोनंट्स आहेत. तर हे लक्षात ठेवायच्यावरती सतत एमपीएससी पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये क्वेश्चन्स विचारते. ओके, आलं लक्षात? चला मग आता पुढे जाऊ. बघा, एक क्वेश्चन पण विचारला होता. तर हा क्वेश्चन तुम्ही काय करायचा आहे? स्टॉप करायचा आहे आणि स्टॉप करून मला कमेंट सेक्शनमध्ये या क्वेश्चनचं मला तुम्ही उत्तर द्यायचंय. चला, हा क्वेश्चन मी तुमच्यासाठी सोडतो. चला ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत? अर्थसंकल्पाचा इतिहास बघणार आहोत थोडक्यात. भारतामध्ये अर्थसंकल्पाची सुरुवात कधी झाली? तर बघा, अर्थसंकल्पाची जी सुरुवात आहे ती सुरुवात 1860 मध्ये भारताचा पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडला. ब्रिटिश भारताचा हा पहिला अर्थसंकल्प होता. कधी मांडलेला आहे? 1860 मध्ये. आता तुम्ही थोडं आठवा 1860 मध्येच का मांडला गेला? तुम्हाला माहिती आहे की 1857चा उठाव झाला आणि 1857च्या उठावामध्ये ब्रिटिशांचा भयंकर खर्च झाला. त्याच्यामुळं जी ब्रिटनची राणी होती त्या ब्रिटनच्या राणीनं त्यांच्या जो पार्लमेंट मधला एक बिझनेसमन होता आणि मेंबर ऑफ पार्लमेंट पण होता ब्रिटनचा, त्याचं नाव होतं जेम्स विल्सन. राईट, तर याला फायनान्शियल मेंबर ऑफ जे काउन्सिल ऑफ इंडिया होतं त्या काउन्सिल ऑफ इंडियाचा एक फायनान्शियल मेंबर म्हणून राणीनं भारतात त्याला पाठवलं. कशासाठी? 1857चा जो उठाव होता त्या उठावानंतर राणीनं याला भारतामध्ये नवीन टॅक्स पद्धत लागू करणे तसंच पेपर करन्सी आणि इंडियाच्या वित्तीय व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी या जेम्स विल्सनला भारतामध्ये पाठवलं होतं. तर त्याने 1860 मध्ये मग ब्रिटिश भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता. राईट, नंतर 26 नोव्हेंबर 1947 ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, भारत स्वातंत्र्यानंतर 26 नोव्हेंबर 1947 ला स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री के षण्मुखन शेट्टी यांनी मांडलेला आहे. नंतर 1950-51 मध्ये भारतीय गणराज्याचा भारत रिपब्लिक बनला. राईट, आपलं संविधान लागू झालं आणि भारत रिपब्लिक बनला. तर भारतीय गणराज्याचा पहिला जो अर्थसंकल्प आहे तो त्यावेळेचे अर्थमंत्री जॉन मथाई यांनी मांडला होता. तर 1951-52 मध्ये पहिला मध्यावधी अर्थसंकल्प सी.डी. देशमुख यांनी मांडलेला आहे. आता मध्यावधी अर्थसंकल्प काय असतो? इन टर्म बजेट म्हणतात, मध्यावधी किंवा मिड टर्म बजेट म्हणतात. राईट, म्हणजे एखादं जे आउटगोईंग सरकार असतं ज्यांचं समजा उदाहरणार्थ आता मार्च एप्रिल मे जून मध्ये जून जुलै मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत असं समजा. मग आपलं बजेट हे कधीपर्यंत असतं? आधीचं 31 मार्च 2026 पर्यंतच असणार आहे. मग तिथून पुढे 2-3 महिन्यांसाठी मग खर्च कसा म्हणजे खर्च कसा भागवायचा? तर मग त्याच्यासाठी ते 2-3 महिने किंवा काही 4-5 महिन्यांसाठी जे जाणार गव्हर्नमेंट असतं, राईट, त्याच्या अगोदरचे त्यांचे काही 4-5 महिने जे उरतात त्या 4-5 महिन्यांसाठी ते असं बजेट मांडत असतात तो खर्च करण्यासाठी. तर त्याला म्हणतात मिड टर्म बजेट किंवा इंटरिम बजेट आपण त्याला असं म्हणतो. राईट, किंवा एखादं नवीन सरकार आलं समजा ते डिसेंबरमध्येच आलं. मग डिसेंबरमध्ये आल्यानंतर ते सरकार काय करतं? एप्रिल म्हणजे 31 मार्च पर्यंत जे काही 2-4 महिने असतात त्या 2-4 महिन्यासाठी एक बजेट मांडतं त्यांना खर्च करण्यासाठी. मग त्याला आपण मिड टर्म बजेट म्हणतो. तर ते सी.डी. देशमुख पहिल्यांदा मांडलं होतं. तर आता कुणी विक्रम केलेले आहेत बजेट मांडण्यामध्ये? तर सर्वाधिक 10 वेळा जे बजेट मांडलेलं आहे ते मोरारजी देसाई यांनी मांडलेलं आहे. 8 वार्षिक बजेट तर 2 मध्यावधी बजेट त्यांनी मांडलेले आहेत मोरारजी देसाई यांनी. तर पी चिदंबरम यांनी 9 वेळा बजेट मांडलेलं आहे. तर आताच्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी टोटल आतापर्यंत 8 वेळा बजेट मांडलेलं आहे. आणि आता 1 फेब्रुवारीला जे ते बजेट मांडतील, राईट, त्यावेळेस ते काय करतील? ती 9वी वेळ असेल. म्हणजे
त्या पी चिदंबरम यांची बरोबरी करतील आणि पुढच्या वर्षी जर त्यांनी परत बजेट मांडलं तर ते 10 वेळा बजेट मांडलं असा त्याचा अर्थ होईल. पी चिदंबरमचा रेकॉर्ड तोडतील आणि ते मोरारजी देसाईच्या बरोबरीने येतील. आणि त्यांनी समजा 2029 पर्यंत जर बजेट मांडली तर ते सगळ्यांचा मोरारजी देसाई, पी चिदंबरम यांचा पण ते रेकॉर्ड मोडून टाकतील. राईट. तर पंतप्रधान असताना तिघांनी बजेट मांडलं. राईट. आजोबा, मुलगी आणि पोरगा. म्हणजेच 1958 मध्ये पंडित नेहरूंनी स्वतः बजेट मांडलं होतं. त्याच्यानंतर 1970 मध्ये त्यांच्याच पोरीनं इंदिरा गांधींनी मांडलं. राईट. आणि 1987 मध्ये इंदिरा गांधींचा मुलगा राजीव गांधींनी मांडलेला आहे. कोणी मांडले? राजीव गांधींनी हे बजेट मांडलं होतं. तर तिघांनी पंतप्रधान असताना बजेट मांडलेलं आहे. तर 2017-18 मध्ये रेल्वे अर्थसंकल्प वेगळा करणे म्हणजे वेगळा सादर करणे बंद केलेलं आहे. तर रेल्वे अर्थसंकल्पाचा पण आपण काय करू, थोडक्यात इतिहास बघू. आता जो रेल्वे अर्थसंकल्प आहे तो रेल्वे अर्थसंकल्प पहिल्यांदा कधी मांडण्यात आला होता तर 1920-21 मध्ये, म्हणजे आधीपासून मांडला जात होता, परंतु 1920-21 मध्ये ॲकवर्थ कमिटी ही ब्रिटिश रेल्वे इकॉनॉमिस्ट होते विल्यम ॲकवर्थ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या ॲकवर्थ समितीच्या शिफारसीनुसार 1924 ला रेल्वेचा हिशोब केंद्रीय खात्यापासून वेगळा करण्यात आला. म्हणजे रेल्वे बजेट हे वेगळं मांडण्यात आलं. कधीपासून? 1924 पासून. राईट. तर नोव्हेंबर 1947 ला स्वतंत्र भारताचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प हा जॉन मथाई यांनी मांडला होता. तर सर्वाधिक जास्त वेळा 2004 ते 2009 लालू प्रसाद यांनी 6 वेळा रेल्वे अर्थसंकल्प मांडलेला आहे. राईट. 1924 पासून तो साधारण बजेट आणि रेल्वे अर्थसंकल्प हा वेगवेगळा मांडला जात होता. परंतु आता 2017-18 पासून, पण त्याच्या अगोदर पण 2002 मध्ये ममता बॅनर्जी ह्या पहिल्या रेल्वे मंत्री होत्या. तर त्यांनी काय केला होता, रेल्वे अर्थसंकल्प मांडला होता. परंतु जो शेवटचा रेल्वे अर्थसंकल्प आहे तो सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री असताना त्यांनी 25 फेब्रुवारी 2016 ला त्यांनी मांडलेला आहे. आणि नंतर या नवीन गव्हर्नमेंटने 2015 मध्ये जी विवेक देबरॉय समिती नेमली होती, या विवेक देबरॉय समितीच्या शिफारसीवरून 2017-18 पासून रेल्वे अर्थसंकल्प हा साधारण अर्थसंकल्पामध्ये विलीन करण्यात आला. कधी? 17-18 मध्ये. आणि आता साधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प हा एकत्रितच सादर केला जातो. लक्षात, तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा थोडक्यात. आणखी याच्यामध्ये तुम्हाला काय सांगता येईल? आता अर्थसंकल्पाची स्वरूप बघू, ही पण खूप महत्वाची आहेत. याच्यावरती पण पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये क्वेश्चन येतो, आलेले आहेत आणि येत राहतील. बघा, आता आपण पारंपरिक बजेट जर बघितलं आपण, राईट, ज्याच्यामध्ये अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट नंतर फायनान्स बिल आणि अप्रोप्रिएशन बिल मांडलं जातं. राईट. तर आता दुसरा एक निष्पादन बजेट, परफॉर्मन्स बजेट. परफॉर्मन्स बजेट काय असतं? किंवा गुंतवणूक खर्चावर होणारा परिणाम विचारात घेऊन काय काय करायचं आणि काय काय प्राप्त करायचं आहे असं परफॉर्मन्स बेस्ड बजेट मांडलं जातं. त्याला परफॉर्मन्स निष्पादन बजेट म्हणतात. राईट. जे 1951 मध्ये सर्वप्रथम अमेरिकेमध्ये मांडलं गेलं. अमेरिकेमधला जो हुअर आयोग होता त्या हुअर आयोगाच्या शिफारसीवरून हे निष्पादन बजेट मांडलं गेलं होतं. नंतर दुसरा आहे शून्य आधारित बजेट. शून्य आधारित बजेट म्हणजे काय? तर आधीचा खर्च काय करायचा? शून्य दाखवायचा आणि आधीचा खर्च शून्य दाखवून हे आत्ताचं जे बजेट आहे ते नव्याने पूर्णपणे मांडायचं. त्याला शून्य आधारित बजेट म्हणतात. आता ते कधी मांडलं गेलं वगैरे ते पण मी तुम्हाला सांगतो. नंतर फल निष्पत्ती बजेट. आउटकम बजेट म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये भौतिक जी लक्ष्य असतात ती भौतिक लक्ष्य ठरवली जातात आणि ते प्राप्त करण्यावरती भर दिला जातो. तर सर्वप्रथम 2005-6 मध्ये पी चिदंबरम यांनी फलनिष्पत्ती बजेट त्यांनी सादर केलं होतं. म्हणजे वेगवेगळी भौतिक लक्ष्य ठरवले जातात की या वर्षी आम्हाला एवढे एवढे रोडची निर्मिती करायची आहे, या वर्षी आम्हाला एवढे एवढे टार्गेट आहे, या क्षेत्रामध्ये असे टार्गेट ठरवायचे आणि ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा. नंतर पाचवा प्रकार आहे तो म्हणजे जेंडर बजेट. जेंडर बजेट कशासाठी असतं? टू इम्प्रूव्ह जेंडर इक्वालिटी. लैंगिक असमानतेची दखल घेण्यासाठी हे जेंडर बजेटिंग मानलं जातं. म्हणजे आपल्या साधारण बजेटमध्येच ज्या महिला आणि मुली असतात त्यांच्यासाठी एक वेगळी तरतूद केली जाते. त्याला आपण काय म्हणतो? जेंडर बजेट म्हणतो. जे भारतामध्ये सर्वात प्रथम 2005 साला जेंडर बजेट मांडलं गेलेलं आहे. आता जे शून्य आधारित बजेट आहे ते शून्य आधारित बजेट कधी मांडलं गेलं? त्याची कॉन्सेप्ट कुणी आणलेली होती? तर शून्य आधारित बजेट जे आहे 1960च्या दशकामध्ये ही शून्य आधारित बजेटची जी कॉन्सेप्ट आहे, झिरो बेस्ड बजेटची कॉन्सेप्ट, ही पीटर फिर या युएसएच्या इकॉनॉमिस्टने ती मांडलेली होती. राईट. तर भारतामध्ये सर्वात प्रथम 1986-87 ला शून्य आधारित बजेट राजीव गांधी सरकारने भारतामध्ये मांडलं होतं. तर महाराष्ट्रामध्ये शून्य आधारित बजेट जे देशामध्ये सर्वात पहिल्यांदा शून्य आधारित बजेट मांडणारं राज्य कोणतं होतं? तर महाराष्ट्र राज्य होतं. फर्स्ट इन महाराष्ट्र. आणि त्यावेळेचे जे अर्थमंत्री होते महाराष्ट्राचे डॉक्टर श्रीकांत जिचकर यांनी ते मांडलं होतं. देन मग युपीनं, महाराष्ट्रानंतर सेकंड क्रमांक लागतो युपी आणि युपी नंतर एमपी आणि राजस्थान यांचा क्रमांक लागतो शून्य आधारित बजेट मांडण्यामध्ये. ओके. तर आता जे जेंडर बजेट आहे ते जेंडर बजेट भारतामध्ये सर्वात प्रथम कधी मांडण्यात आलं? तर 2005-6 ला मांडण्यात आलं. परंतु जेंडर बजेट म्हणजे केंद्र सरकारने मांडण्या अगोदर पण एका राज्याने मांडलं होतं. म्हणजे सर्वात प्रथम जेंडर बजेट मांडणारं राज्य कोणतं होतं? तर 2004 मध्ये ओडिशा या राज्याने पहिल्यांदा जेंडर बजेट मांडलं होतं. त्याच्यानंतर 2005 मध्ये त्रिपुरा आणि उत्तर प्रदेशाने जेंडर बजेट मांडलं होतं. तर 2013 ला महाराष्ट्राने सुद्धा जेंडर बजेट मांडलेलं आहे.
कधी 2013ला पहिल्यांदा महाराष्ट्राने जेंडर बजेट मांडलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हा जो फॅक्च्युअल डेटा आहे तो सतत एमपीएससी विचारते, त्याच्यामुळेच मी तुम्हाला हा बजेटचा जो हा डेटा आहे पूर्णपणे फॅक्च्युअल वगैरे तो तुम्हाला मी सांगितला. राईट. आणखी याच्यामध्ये काही सुटलेलं नाहीये. म्हणजे हे होतं सगळं बेसिक्स. म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प आणि जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल आहे त्याच्यातला फरक तुम्हाला मी सांगितला आणि केंद्रीय बजेटचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते कॉम्पोनंट्स आणि त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ते पूर्णपणे आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जाता जाता तुमच्या मित्रमैत्रिणींना लेक्चर शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. ओके. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.